अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. साईनाथ मल्टीस्टेटच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचं थाटात झालं उद्घाटन. सहकार आणि वित्तीय क्षेत्रात विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावरती वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडने यंदा यशस्वी 14 वर्ष पूर्ण केली आहेत. आज शनिवार 11 जुलै रोजी संस्थेचा 14व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून संस्थेच्या नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम आनंदराव जाधव यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी सभासद ठेवीदार यांनी उत्तम जाधव यांना शुभेच्छा दिल्या. इथपर्यंतचा हा प्रवास सभासद, ठेवीदार, कर्जदार आणि कर्मचारी यांच्या विश्वासामुळेच संस्थेने हे यश संपादन केलं असल्याचं उत्तम जाधव यांनी सांगितलं. नमस्कार, मी उत्तम जाधव, चेअरमन साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. आज 11 जुलै आमच्या संस्थेचा 14वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आमच्या सर्व सभासदांना आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना याच्या शुभेच्छा. आज आपण 14व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून एक नवीन कॉर्पोरेट ऑफिस ओपन केलेलं आहे आपल्या याच 2nd फ्लोअरला, ज्याचा मुख्य उद्देश आहे की तत्पर आणि जलद सेवा देणं आपल्या लोकांना. मुख्य म्हणजे कर्ज, इन्शुरन्सचं हे ऑफिस असेल आणि सेंट्रलाइज आपल्या जे काही एक्सपान्शन होत आहे त्यांच्यासाठी आम्ही अत्याधुनिक सेवा आणि सुविधा देण्यासाठी एक नवीन ऑफिस केलेलं आहे. त्याचं पण आज इनॉग्रेशन आम्ही केलेलं आहे. तर आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे 14व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक संकल्प केलेला आहे की आमच्या सर्व शाखा या स्वमालकीच्या होतील येत्या काळात, आणि त्यातल्या 2 शाखा ऑलरेडी स्वमालकीच्या झालेल्या आहेत. आणि येत्या काळात सर्व आम्ही करू. सभासदांना पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी आम्ही ऑलवेज कटिबद्ध राहू. आजपर्यंत सभासदांनी आमच्यावर जो अढळ असा विश्वास दाखवलेला आहे तो यापुढेही कायम राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्या सर्व टीमचं, साईनाथ परिवाराचं पण मी विशेष कौतुक करेन की त्यांच्या सर्वांच्या मेहनतीनं आज आम्ही 21 शाखा 300 कोटीच्या ठेवीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. ही जस्ट सुरुवात आहे. अजून बरीच सेवा मला लोकांची करायची आहे आणि यातनंच रोजगार निर्मिती आम्हाला घडवायची आहे. सोबतच मी सगळ्या सभासदांना निरोगी आयुष्याच्या पण कामना करतो. तसेच गुणवत्तेमुळे संस्थेला महाराष्ट्र, कर्नाटक राज्याचा ऑडिट वर्ग प्राप्त झाल्याची त्यांनी माहिती यावेळी दिली. भविष्यात सर्व शाखांचं संगणकीकरण आणि अत्याधुनिक इमारती उभारण्यात येतील. तसेच डिजिटल सेवा, सुलभ कर्ज योजना आणि सभासदांच्या हिताच्या नवीन उपक्रमांद्वारे साईनाथ मल्टीस्टेट अधिक सक्षम वित्तीय संस्था म्हणून पुढे वाटचाल करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी व्हाईस चेअरमन सुप्रिया जाधव, संचालक सुरेश चौगुले, विजय वारके, महेश पाटील, सुरेश जाधव, रणजित जाधव, संतोष जाधव, विशाल बांदिगेरे, अमर कुंभार, कृष्णा सुतार, कृष्णात यादव, एकनाथ घोरपडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत वरपे, जनरल मॅनेजर दिगंबर जाधव, बिझनेस डेव्हलपमेंट हेड अभिजित संभाजी यांच्यासह सभासद, ठेवीदार यांनी मोठी गर्दी केली होती. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.